शिवरायांची शपथ घेऊन मनोज जरांगेंना मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन देणारे एकनाथ शिंदे सध्या महायुती सरकार प्रचंड मोठ्या दबावात असताना आपल्या गावी निघून गेल्याची चर्चा आहे। आरक्षणाच्या योग्य अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले असताना एकनाथ शिंदे आपल्या दरे गावात निघून गेल्यानं अनेक तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत। आणि त्यातच आता शिंदे गावात असताना त्यांचे आमदार जरांगे पाटलांच्या भेटीसाठी धावल्यानं राजकीय वर्तुळात आणखी नव्या चर्चांना उधाण आलंय। शिंदेंच्या मनात आता नेमकं आहे तरी काय? शिंदे गावात असताना त्यांचे आमदार जरांगेंच्या भेटीला का धावले आणि सरकारसाठीच्या अत्यंत आव्हानात्मक काळामध्ये शिंदे असे गावी जाऊन बसलेत याचा नेमका अर्थ काय? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही या जरांगेंच्या भूमिकेनंतर महायुती सरकारवरील दबाव हा क्षणोक्षणी वाढतोय आणि मुंबईतील स्थिती आव्हानात्मक असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र आपल्या दरे या गावी निघून गेल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अशातच आता एकनाथ शिंदे गावी असताना त्यांचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र आमदार विलास भुमरे हे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी धावलेले आहेत। भुमरेंची यावेळी मनोज जरांगे पाटलांसह काही वेळासाठी चर्चा सुद्धा झाली आहे आणि यावेळी भुमरेंसोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे देखील उपस्थित असल्याचं दिसून आलंय। पण आज आपण फक्त एकनाथ शिंदे यांच्या आमदारावर बोलणार आहोत, म्हणजेच विलास भुमरे यांनी जरांगेंवर घेतलेल्या भेटीबाबत। तुमच्या माहितीसाठी सांगते की संदीपान भुमरे आणि जरांगे यांचे संबंध अत्यंत उत्तम आहेत। जरांगे हे भुमरेंना मामा म्हणतात तर भुमरे जरांगेंना भाच्यासारखंच मानतात। या उत्तम संबंधांमुळेच भल्याभल्यांना फटका बसूनही यंदाच्या लोकसभेमध्ये संदीपान भुमरे तर विधानसभेमध्ये त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना जिंकवून आणण्यासाठी जरांगेंचा प्रचंड मोठा फायदा झाला आणि जरांगेंच्या याच उपकारांची परतफेड करण्यासाठी कुठेतरी भुमरे हे आता जरांगेंना आपला जाहीर पाठिंबा देताना दिसतात। आणि याच कारणासाठी अगदी शिंदे गावी असताना सुद्धा, आपण सत्ताधारी आमदार असताना सुद्धा आणि सरकारवर संकट ओढावलेलं असताना सुद्धा भुमरे हे जरांगेंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेले होते। आणि यानंतरचा मुद्दा आहे तो एकनाथ शिंदे यांच्या गावी जाण्याचा। तर एकनाथ शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड सहकार्य केलं, तसंच जरांगेंनीही शिंदेंना वेळोवेळी योग्य तो मान दिला। परंतु फडणवीसांवर जरांगेंनी कायमच आगपाखड केली आणि आता फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत। शिंदेंच्या हातून बऱ्याचशा गोष्टी आता निसटलेल्या आहेत, त्यांच्या हातून गेलेल्या आहेत। जरांगेंच्या विखारी टीका आणि आक्रमक पवित्र्या हे सगळं सहन केल्यानंतर फडणवीस सहकार्याची भूमिका ठेवणं हे त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वालाच शोभणारं नाहीये। थोडक्यात फडणवीस जरांगेंबाबत सहकार्याची भूमिका ठेवणं शक्य नाहीये। फडणवीस माध्यमांमध्ये जरी असं बोलत असते की आपण सहकार्याच्या भूमिकेत आहोत किंवा सरकार सहकार्याच्या भूमिकेत आहे, तरीही प्रत्यक्षात तसं काहीही नाहीये असं मत अभ्यासक सांगतात। त्यामुळे शिंदेंचे हात आता बांधले गेलेले आहेत आणि शिंदे फडणवीसांपुढे आता काहीही करू शकत नाहीत। ते जरांगेंविषयी हतबल झालेले आहेत आणि शिंदे जेव्हा जेव्हा असे हतबल होतात तेव्हा तेव्हा ते आपल्या गावी दरे इथं निघून जातात। आतापर्यंत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि आताही तसंच झालेलं आहे। फडणवीसांपुढे आता शिंदे यांचं काही चालणार नाही। फडणवीसांपुढे आता शिंदेंना जरांगेंना सहकार्य करता येणार नाही आणि त्यांच्या हातात काही नसल्यामुळे ते अस्वस्थ आहेत। शिवरायांची शपथ घेऊन जरांगेंना दिलेलं वचन आता शिंदेंना पाळता येणार नाहीये। फडणवीसांपुढे जाऊ शकत नसल्यामुळं आपलाच डाव आपल्यावर उलटल्यामुळं शिंदे अस्वस्थ झाले आहेत असं सगळीकडे म्हटलं जात आहे। तर दुसरीकडे फडणवीस हे स्वतः संयमी भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांच्या संयमाची परीक्षा घेण्याच्या पूर्ण तयारीत असल्याच्या सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहेत। पण फडणवीस शिंदेंच्या या शीतयुद्धामध्ये मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आणि गरीब मराठ्यांच्या भविष्याचं काय होणार हा एक मोठा आणि गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांच्या या उपोषणाला आणि त्यांच्या आंदोलनाला यश मिळू देतील का?
तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना, तुमचे अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.